खरीप हंगामाच्या पेरणीची सुरुवात झाली असून नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वत्र शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. या खरीप हंगामाच्या पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते व पेस्टिसाइडचा मोठ्या प्रमाणामध्ये कृत्रिम तुटवडा निर्माण करून शेतकऱ्यांची जादा दराने आकारणी करून मोठी आर्थिक पिळवणूक होत आहे. या विरोधामध्ये नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी नेते सचिन कासलीवाल मोठे आंदोलन करून शेतकऱ्यांचे प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत मांडून बोगस बियाणे व कृत्रिम तुटवडा करणाऱ्या पेस्टिसाइड कंपन्यांवर बंदी आणावी अशी मागणी केली आहे. ये अदामा कंपनी आहे, BSF कंपनी आहे, FMC कंपनी आहे, गोदरेज कंपनी आहे. हे सर्वात मोठे लूटमार कंपनी आहे. यांना जे प्रोडक्ट 400 रुपये लिटरची कॉस्टिंग कंपनीला पडते, कुणी पण बघू शकतात, कुठं पण तुम्ही सर्चिंग करू शकतात. तेच प्रोडक्ट ते 10,000, 15,000, 25,000, 50,000, 75,000, 1,00,000 रुपये लिटर विकतात आपल्या भारतात, आपल्या महाराष्ट्रात, आपल्या नांदेडात. गोदरेज कंपनीची एक बाई आली होती, माधुरी वर्मा, सरळ पोलीसपाशी गेली. त्यानं म्हणली की हे आमचं प्रोडक्ट आहे आणि हे दुकानदार कमी दरामध्ये विकायले आणि हे डुप्लिकेट आहे. महत्त्वाची गोष्ट की डुप्लिकेट ठरविणार ते कोण, पहिली गोष्ट. कृषी जे आमचे कृषी अधिकारी आहे जिल्ह्याचे किंवा कोणी पण असावं, त्यांना घेऊन यावं, ते बॉटल बघाव, बिल आहे की नाही बघाव, आणि त्यानं GST भरलेली आहे की नाही बघाव, वे बिल आहे की नाही बघाव, डिस्ट्रीब्युटरपासून घेतलं की कोणापासून ते बघाव. अजून त्याला काय भेटलं नाही आणि सारखं भेटलं तर ते तर सवालच येत नाही. आणि त्याला वाटलं की बाबा काहीच नाही तर आमच्यावर कारवाई करा ना. हां, कारवाई पण केव्हा होते माहीत आहे काय? एक कायदा आहे, त्याचं सॅम्पलिंग काढावं लागते. पहिले ते लॅबला वाट लावावं लागते. ते लॅबहून जेव्हा फेल येते, अजून एक गव्हर्नमेंटनं आम्हाला कायदा दिलेला आहे, रितपासणी म्हणतात त्याला. अजून एकदा रितपासणी करायची. अजून त्याच्यामध्ये पण सॅम्पल फेल आलं तर आम्ही दोषी नाही. आम्ही ज्याच्यापासून माल घेतलं, आम्ही ज्याच्यापासून बिलामध्ये माल घेतलं ना, GST भरून घेतलं ना, गव्हर्नमेंटला टॅक्स दिलं ना, त्याच्यावर कारवाई करा. पुढच्या आपल्या काय मागण्या आहेत? प्रमुख मागण्या हेच आहे की हे सर्व कंपनी महाराष्ट्रामध्ये बंदी आणावं, महाराष्ट्र असोसिएशनला आणावं आणि महाराष्ट्राची सर्व सर्व जे लहान दुकानदार आहे बिचारे, त्यांची याच्यामध्ये काहीच गलती नाही. काय करतात हे मोठे डिस्ट्रीब्युटर? 1,500 रुपयाला 864चा माल 2,000ला ते रिटेलरला देतात. ते रिटेलर तर बिचारे मजबूर आहे, त्यांना त्यांच्या गावात नेऊन विकावं लागेल ना शेतकरीला. ते 2,000ला घेतात आणि 2,025-30 रुपयाला विकतात. त्यांचे काय दोष? शेतकरीला आव्हान करतो, हे सर्व कंपनी, भेसळ कंपनी, हे जे भ्रष्टाचार, हे जे सगळं होईल, त्यांना थांबवा, त्यांचे माल घेऊ नका. नवामोंढा कृषी उत्पन्न बाजार समितीपासून शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे आयोजन सचिन कासलीवाल यांच्यासह C2 संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी कॉम्रेड गंगाधर गायकवाड, उज्ज्वला पडलवार यांच्यासह सचिन कासलीवाल यांनी मोठा सहभाग घेतला होता.